श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 19 एप्रिल रविवारी आहे अक्षय तृतीया. हिंदू परंपरेनुसार अक्षय तृतीया हा स्वयंसिद्ध मुहूर्त मानला जातो. म्हणजेच या दिवशी कोणत्याही शुभ कामासाठी वेगळा मुहूर्त शोधण्याची गरज नसते. या दिवशी केलेले प्रत्येक शुभ कार्य आयुष्यात सुख, संपत्ती, यश आणि सौभाग्य वाढवत असतं. अक्षय या शब्दाचा अर्थ आहे ज्याचा कधीही क्षय होत नाही. या दिवशी केलेल्या दानाचे, पुण्याचे आणि शुभ कार्याचे फळ अनंत काळ टिकते. याच दिवशी भगवान विष्णूंचा 6वा अवतार मानला जाणारा भगवान परशुरामांचा जन्म झाला होता. म्हणून याला परशुराम जयंती असेही म्हणतात. तसेच पौराणिक कथेनुसार याच दिवसापासून त्रेतायुग सुरू झाले होते. असे मानले जाते की या दिवशी स्वर्गलोकातून गंगा माता पृथ्वीवर अवतरली होती. अन्नाची अधिष्ठात्री देवता माता अन्नपूर्णा हिचा जन्म याच दिवशी झाला होता. वनवासात असताना पांडवांना भगवान श्रीकृष्णांनी अक्षय पात्र दिले होते ज्यातील अन्न कधीही संपत नसे. ती घटना याच दिवशी घडली होती. श्रीकृष्णाचे बालमित्र सुदामा जेव्हा त्यांना भेटायला गेले तेव्हा श्रीकृष्ण सुदामाचे दारिद्र्य दूर करून त्यांना ऐश्वर्य दिले. तो दिवस अक्षय तृतीयाचाच होता. या दिवशी सोने चांदी खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं. असं केल्याने घरात लक्ष्मीचा कायम वास राहतो आणि समृद्धी येते. या दिवशी पाणी भरलेली मातीची भांडी जसे की घडे, पंखे, छत्री, जव, सातू किंवा अन्नाचे दान केले जाते. उन्हाळ्यात असलेल्या गरजूंना शीतलता देणाऱ्या वस्तू दान करायला महत्त्व आहे. अनेक घरांमध्ये या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या नावाने पाण्याचा घडा आणि अन्नाचे दान केले जाते. नवीन व्यवसाय सुरू करणे, गृहप्रवेश, लग्नकार्य किंवा मोठे गुंतवणूक करण्यासाठी हा दिवस सर्वोत्तम मानला जातो. कारण या दिवशी कोणतेही पंचांग किंवा वेळ पाहण्याची गरज नसते. यंदा अक्षय तृतीयेला गजकेसरी योगाचा शुभ संयोग जुळून आला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार गजकेसरी योगाला धन, प्रतिष्ठा, ज्ञान आणि प्रगतीचा राजयोग मानला जातो. शिवाय शुभ वेळ, अनुकूल ग्रहस्थिती आणि सूर्य व चंद्र यांच्यातील विशेष संबंध या तारखेला आणखी शक्तिशाली बनवतात. या शुभ योगामध्ये लक्ष्मीनारायणाची पूजा करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण करा एक नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय. हा उपाय केल्यामुळे आपल्याला सर्व कामामध्ये यश तर प्राप्त होणारच आहे, पण आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या करोडोच्या कर्जातून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळणार आहे. फक्त 24 तासामध्ये आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण इडापिडा, नजरबाधा दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर हा एक नारळाचा उपाय आपल्याला कसा करायचा, कोणत्या वेळेत करायचा आहे, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करता येणार आहे. पौराणिक कथेनुसार भगवान विष्णू जेव्हा पृथ्वीवर अवतरले तेव्हा त्यांनी आपल्यासोबत लक्ष्मी, नारळाचे झाड आणि कामधेनू या 3 गोष्टी आणल्या. या तिन्ही गोष्टी माणसासाठी वरदान आणि नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हणतात. नारळात ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिदेवांचा निवास असतो. नारळावर असणारे 3 डोळे म्हणजे शंभो शंकराचे त्रिनेत्र आहेत. या कारणामुळे नारळ खूप महत्त्वाचा आहे. प्रत्येक नारळाचा उपयोग धार्मिक कार्यात केला जातो. नारळ सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे. प्रत्येक देवाला नारळ प्रिय आहे. म्हणूनच देवतांना नारळ अर्पण करून प्रसाद म्हणून त्याचा वाटप हा केला जातो. नारळाला श्रीफळ असे सुद्धा म्हटले जाते. श्रीफळ शुभ, सुख, समृद्धी, सन्मान, उन्नती आणि सौभाग्याचे सूचक आहे.
तसेच नारळ हे माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय आहे. माता लक्ष्मीला नारळ अर्पण केल्याने आपल्यावर माता लक्ष्मीची कृपा होते. तिच्या कृपेने आपल्या घरामध्ये समृद्धी आणि आनंद टिकून राहतो. अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्व ग्रह उच्च स्थितीत असल्यामुळे आपण जे पण उपाय किंवा सेवा करतो त्याचा आपल्याला अक्षय पुण्य हे प्राप्त होत असतं. या उपायाकरता आपल्याला एक नारळ हा लागणार आहे, पण हा जो नारळ आपण घेणार आहे तो एकाक्षी नारळ आपल्याला घ्यायचा आहे. एकाक्षी नारळ हा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. आता एकाक्षी नारळ जो आहे तो आपल्याला कुठे भेटेल, तर जिथे पूजेचं साहित्य मिळते तिथे तुम्हाला सहज हा एकाक्षी नारळ हा भेटून जाणार आहे. तर तुम्हाला हा नारळ जो आहे तो सकाळीच आपल्या घरी घेऊन यायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला एक लाल रंगाचा कपडा सुद्धा लागणार आहे. हा संपूर्ण उपाय आपण देवघरासमोर बसूनच करणार आहेत. सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न हे करून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला लाल रंगाचा जो कपडा आहे तो देवघरामध्ये अंथरून घ्यायचा आणि त्यावर आपल्याला हा नारळ जो आहे तो ठेवायचा. नारळाची जी शेंडी आहे ती देवाच्या दिशेला होईल अशा रीतीने आपल्याला नारळ हा ठेवायचा. आता आपल्याला एक प्लेट घ्यायची. प्लेटमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं. कुंकुवामध्ये पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आहे आणि आपल्याला त्या गंधाने एकाक्षी नारळावर एक स्वास्तिक हे काढून घ्यायचं आहे. स्वास्तिक काढताना ते व्यवस्थित काढा. त्यामध्ये 4 बिंदू तसेच कडेला ज्या 2-2 रेषा असतात त्या आवर्जून आपल्याला द्यायच्या आहेत. त्यानंतर तिथेच बसून आपल्याला काही सेवा ह्या करायच्या. तर आपल्याला एक वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं. त्याचबरोबर आपल्याला एक वेळा श्री सुक्तमचं पठणसुद्धा करायचं. त्याचबरोबर आपल्याला 108 वेळा ओम नमो भगवती वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जपसुद्धा करायचं. या सर्व उच्च कोटीच्या सेवात या सेवा केल्यामुळे फारच लवकर आपल्यावर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपाही होत असते. त्यानंतर आपल्याला हात जोडून श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं. आपल्या जीवनामध्ये असणारे जे संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, दारिद्र्य ते दूर करण्याकरता आपल्याला मनोपणापासून प्रार्थनाही करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला त्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये त्या नारळाला बांधून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला हा अभिमंत्रित नारळ जो आहे तो आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचे. जिथे कुठे तुम्ही धन ठेवत असेल, कपाट असेल, तिजोरीमध्ये असेल, ते आपल्याला हा नारळ जो आहे तो ठेवायचा आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी ज्या घरामध्ये हा नारळाचा उपाय केला जाईल त्या घरामध्ये चहूबाजूने धन हे येईल. हा उपाय केल्यामुळे आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची भरभरून प्रगतीही होणार. त्यांच्या कष्टाला त्यांच्या नशिबाची साथ मिळेल. त्यामुळे त्यांना सर्व कार्यामध्ये यश प्राप्त होणार आहे. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीची कृपाही होणार आहे. अशा रीतीने आपल्याला हा एक उपाय जो आहे तो नारळापासून करायचा आहे. आता काही कारणास्तव तुम्हाला एकाक्षी नारळ नाही मिळालं, मग काय करायचं, तर आपल्याला पुन्हा एक नवीन नारळ घ्यायचा. नारळामध्ये पाणी असणं गरजेचं आहे. हा नारळ आपल्याला देवघरामध्ये एक लाल कपडा अंथरायचा आहे. एक प्लेट घ्या, त्यावर कुंकू टाकून त्या कुंकवामध्ये पाणी टाकायचे. त्याचं गंध तयार करून घ्यायचं. ज्याप्रमाणे आपण एकाक्षी नारळावर स्वास्तिक काढणार त्याचप्रमाणे या नारळावर सुद्धा आपल्याला स्वास्तिक काढून घ्यायचं आहे. आणि ज्या सेवा मी सांगितलेल्या आहेत, जसं की आपल्याला एक वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं, एक वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं. त्याचबरोबर आपल्याला 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचं. या तिन्ही सेवा करून झाल्यानंतर या नारळाला आपल्याला त्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधायचं. त्याची पोटली करायची आणि आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. तर या दोन्ही पद्धतीने तुम्ही हा उपाय जो आहे करू शकतात. पण जर तुम्हाला शक्य झालं तर आवर्जून एकाक्षी नारळ घेऊन आणि त्यावर ह्या सेवा करा. आणि तुम्ही फक्त अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या तिजोरीमध्ये हा नारळ ठेवून तर बघा. तुम्ही स्वतः मला कमेंट करून सांगतील की खरंच आमच्या आयुष्यामध्ये चमत्कारिक असे हे बदल घडायला लागले. आपल्या घरामध्ये धन येण्याचे मार्ग हे चहूबाजूने मोकळे होणार आहेत. आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची चहूबाजूने भरभरून प्रगतीही होणार आहे. मान, कीर्ती, सन्मान, यश, धन हे आपल्याला प्राप्त व्हायला लागणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.